तडवळे येथे मोहरम शांततेत पार. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत पैगंबर मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 अनुयायांनी करबलच्या युद्धात मानवी हक्क आणि न्यायासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोहरम पाळला जातो. हा काळ शोक व्यक्त करण्याचा आणि त्यागाचा स्मरण करण्याचा दिवस आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले. यावर्षी तडोळ गावातील मोहरम कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पोलीस प्रशासनाने ठेवलेला कडक बंदोबस्त आणि गावाची लागलेली अभूतपूर्व साथ हा महत्त्वाची उपस्थिती ठरली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उप अधीक्षक श्री सावंतसाहेब तसेच पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब यांनी चोख बंदोबस्त, त्याचप्रमाणे ग्रामस्थांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत धार्मिक सलोख्याची परंपरा कायम राखली. मोहरमच्या मुख्य विधी आणि मिरवणुकीच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ताजिया मिरवणुकीदरम्यान शांतता राखत सर्व गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब काळे, हनुमंत पुंडेकर, पत्रकार जे.के. काळे, पोलीस पाटील संदीप खाडे, नितीन खाडे, माऊली साबळे, विजय हांगे, शशिकांत पाटील, मयूर हांगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मोहरम सणानिमित्त गावास भेट दिली. गावातील संपूर्ण सामाजिक वातावरणाची माहिती घेतली. सरपंच, पोलीस पाटील आणि जे.के. काळे यांच्याकडून माहिती घेतली. गावात एकदम सामाजिक सलोखा उत्तम पद्धतीने असल्याचे समजले आहे. तसेच सर्व गावातील सण वार सगळे गाव एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने एकदम साजरे करत असतात. गावात कायदा सुव्यवस्था म्हटलं तर सगळ्यांच्याकडून ग्रामस्थांची चर्चा केली, परंतु खूप एकदम निकोप आणि सुदृढ वातावरण आहे. पोलिसांना सहकार्य करणारं गाव आहे आणि विकासाच्या मार्गावरचं गाव आहे. गावाची शाळा, तिथलं वातावरण आणि गावाची विकास कामांची सगळ्यांची माहिती घेतली आणि एकंदरीतच गावाची संपूर्ण माहिती, मोठं गाव जरी असलं तरी संपूर्ण माहिती ऐकून एवढं एकदम असं समाधानी वाटलं. एकदम सोनवणे साहेब इन्चार्ज आहेत वडूज पोलीस स्टेशनचे, त्यांचाही गावाशी नेहमीचा संपर्क आहे आणि गावातील लोकही पोलिसांना सहकार्य करत आहेत. गावातील या सर्व उपक्रमाबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, सरपंच आणि त्यांचे सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.